मोकळ्या मनाने विचार केलं आणि ओपन माइंडेड राहिलं की जात कधी गोत्यात आणत नाही. पण ज्यावेळेस आपण म्हणतो की माझी जात मोठी आणि तुझी जात खोटी, पण तिथून सगळा वेगळा प्रकार सुरू होतो. माठातलं पाणी माठाचं नसतं, नदीचंच असतं. पण माठाने सांगितलं की माझंच पाणी आहे, तर तिथून जातीवाद सुरू होतो. जातीवाद भयंकर आहे. जात तो व्यवस्थेमध्ये येते, पण जातीवाद नसावा की मी श्रेष्ठ तो कनिष्ठ नसावा. कोणतीही जात श्रेष्ठ नाही, कोणतीही जात कनिष्ठ नाही. मनुष्य हा आपल्या चरित्राने श्रेष्ठ बनतो, जन्माने श्रेष्ठ बनत नाही. ही जी महावीराची शिकवण आहे की तुमचं चरित्र काय आहे, तुमचं शील काय आहे, त्याच्यावरच तुमचं माणुसकी नक्की होते. तुम्ही कुठं जन्मला आणि तुमचे आईवडील कोण आहेत त्याच्याने काही तुमचं चरित्र बनत नसतं. तुमचं शील कसं आहे त्या शीलावर आमचं काम चालतं. सुशील बना, दुशील नका बना. माझं बालपण सगळं वारकरी संप्रदाय गेलेलं आहे. मी ज्ञानेश्वरीच्या पारायणामधून इकडे आलेलो आहे. आणि मी आत्ता सुद्धा आळंदीला जातो तर ज्ञानेश्वरीच्या समाधीवर एक घंटा बसून येतो. मला संत माझे जे गुरुदेव होते आचार्य भगवंतसिंह आनंदशी महाराज साहेब, त्यांचा बायबलचा अभ्यास होता, कुराणचा अभ्यास होता. ते बायबल सुद्धा म्हणायचे, कुराणचे आयते सुद्धा म्हणायचे. संत तुकाराम तर त्यांचा मुखोद्गत होता, ज्ञानेश्वरी त्यांचा मुखोद्गत होती. त्याच परंपरेमध्ये आम्ही वाढलेलो आहोत. महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाने जातीला कुठं ठिकाण दिलेलं नाही. वारकरी संप्रदायामध्ये जात नाही, तिथे जात चालत सुद्धा नाही. तिथे फक्त संताचीच बांधळी आहे. म्हणून आम्ही बोलताना ज्ञानेश्वरी असो की संत तुकाराम असो की नामदेव असो, त्यांना आम्हाला करता फक्त संत म्हणून असतात. अतिशय आदराने करतो, भक्ती भावनेने करतो.